शुभ सकाळ सर्वांना. आज आहे पारायणाचा पहिला दिवस, त्यामुळे आजची सुरुवात ही दत्त महाराजांच्या दर्शनाने झाली आहे. काल झाले दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, त्यामुळे सर्व सेवेकरांना खूप आनंद झाला आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पारायणासाठी खूप सारे सेवेकरी तयार झाले आहेत. हे पाहून खूप छान वाटलं. पारायणाची सुरुवात केली, त्यानंतर वेळ आली संकल्पाची. संकल्पात मागणार काय, देवानं खूप सारं न मागताही दिलं आहे, त्यामुळं मी चक्क त्यांचा आशीर्वादच मागितला. यावर्षी सेवेकऱ्यांमध्ये पुरुष सेवेकऱ्यांपेक्षा महिला सेवेकऱ्यांची जास्त संख्या होती. आजच्या दिवसाचं वाचन पूर्ण करून मी आले घरी. आज खूप फ्रेश वाटत होतं, कारण आज मी बनवत होते पुरणपोळीचा स्वयंपाक. मी बनवले आहे कटाची आमटी, म्हणजेच काळ्या मसाल्याची आमटी. कशी वाटते, भारीच ना. इकडे मी पुरणही वाटून घेतला आहे, पीठ भिजवून ठेवलं आहे आणि भातही लावून घेतला आहे. नंतर मैत्रिणीच्या मदतीनं सर्व पोळ्या करून घेतल्या. लाईफमध्ये अशा खूप छान मैत्रिणी आहेत की त्या मला खूप मदत करतात. त्यानंतर आम्ही तयार होऊन निघालो मंदिराकडे, कारण आज होती आमची नैवेद्य आरती. मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम दत्त महाराजांना मुजरा करून घेतला आणि नैवेद्याची ताटं तयार करून घेतली. आज खूप भारी वाटत होतं, कारण की घरातून स्वामींसाठी नैवेद्य बनवला गेला होता. त्यानंतर आम्ही तिघींनी आरतीही करून घेतली. सगळीकडे आम्हाला त्रिमूर्तीच असं म्हणतात. यांच्या मदतीनं माझी सर्व कामे सोपी होतात. या माझ्या कायम मदतीला येतात. आरती झाल्यानंतर पुष्पांजली अर्पण केली. इकडे तेजू आणि आरूने देखील स्वामींच्या मूर्तीसमोर पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर तेजू, आरू आणि सिद्धांतनं प्रसाद दिला. हे काम मुलांना फार आवडतं. इकडे खूप लहान लहान मुले आली होती भजन करण्यासाठी. आमचं आज विष्णू सहस्रनाम करणं बाकी होतं, त्यामुळे आज आम्ही विष्णू सहस्रनाम करून घेतलं. जे सेवेकरी पारायण करत आहे त्यांनी विष्णू सहस्रनाम केलंच पाहिजे. त्यानंतर स्वामींसोबत काही फोटोज काढले आणि आले घरी. आमच्या तेजूनं आज हे पेपर फॅन बनवलं होतं. तिला म्हटलं, बाळा तुला हवा घे. ती म्हणाली, आई तू थंड हो, तू कूल हो. असाच आमचा दिवस खूप छान गेला. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग